नमस्कार ट्रेडर्स. तर आता बघा बिटकॉइन गोल्डमध्ये कशा प्रकारे एपी सेंटरवरून इंडिकेटर यूज करायचे ते तुम्ही जाणून घेतलं असेल. आता करन्सी पेअरमध्ये कशा प्रकारे यूज करायचे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं ज्या करन्सी पेअरच्या समोरच्या साईडला ठीक आहे USD लागलेला आहे त्या करन्सी पेअरमध्ये आपल्याला 10 पिपचा मोमेंटम आपल्याला बघायचा ठीक आहे 10 पिपचा. युरो USD असेल GBP USD असेल ठीक आहे. तर असे करन्सी पेअर आहे ज्या समोर USD लागले त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला फक्त 10 पिपचा मोमेंटम आपल्याला चेक करायचा ठीक आहे. तर बघा इथून जर इथपर्यंतचा मोमेंटम आपण कॅल्क्युलेट केला तर 10 पिपचा होऊन जातो तो मोमेंटम. तर आपल्याला काय करायचं सिम्पली मोमेंटम बघायचं किती पिपचा आला. तर इथून तर मी कॅल्क्युलेट केलं इथपर्यंत. तर बघा 8 9 सॉरी 2च मिनटं. इथून मोमेंटम चेक करू ठीक आहे. इथून मोमेंटम चेक केलं बघा 11 पिपचा मोमेंटम आला, 11 प्लस पिपचा मोमेंटम आलाय. तर इथून इथपर्यंतचा ह्या पॉईंटपासून ते ह्या पॉईंटपर्यंत काय झालंय 11 प्लस पिपचा मोमेंटम आला म्हणजे व्हॅलिड आहे आपल्यासाठी. आपल्याला काय पाहिलं होतं की मिनिमम 10 पिपचा मोमेंटम पाहिजे आणि मिनिमम किती पाहिजे 3 कॅन्डल्स पाहिजे. इथं भरपूर कॅन्डल्स फर्म झालेले आहे ठीक आहे. आणि 10 पिप्स मिनिमम पाहिलं होते ते पण रिक्वायरमेंट आपली कंप्लीट केली. तर आता सिम्पली काय करायचं इंडिकेटर सेक्शनमध्ये यायचं सेटिंगमध्ये आल्यानंतर डेट सिलेक्ट करायची. आजची डेट बघा 25 आहे ठीक आहे. तर 25 सिलेक्ट केली आणि बघा यानंतर खाली यायचे. खाली आल्यानंतर बघा हे सिल्वर झोन पॉईंट दिसते तुम्हाला. हे सिल्वर झोन पॉईंट जे आहे ते जे ऑप्शन आहे ना तिथं फक्त काय करायचं 0 ॲड करायचं ठीक आहे. 0 ॲड करायचं तिथं सिल्वर झोन पॉईंट्स आहे ना तिथं फक्त 0 ॲड करायचं ठीक आहे. वरच्या साईडला आलो. आजची जी तारीख आहे इथं सिलेक्ट करायची 25 तारीख सिलेक्ट केली मी. जिथून आपला मोमेंटम चालू झाला आहे. आता मोमेंटम किती वाजता चालू होतं बघा 3:25 इथं काय केलं मी 3:25 सिलेक्ट केलं ठीक आहे. आणि मोमेंटम एंड कधी झाला बघा 6:05 इथं काय केलं मी बघा 6 आणि 5 केलं ठीक आहे. आता मोमेंटम कुठला आहे बघा इथून ते इथपर्यंतचा मोमेंटम आहे ठीक आहे. म्हणजे मोमेंटम कुठला आहे आपला डाऊन साईडचा आहे. मग आता इथं सिलेक्ट काय करायचं अपच्या ऐवजी डाऊन सिलेक्ट करायचं आणि काय करायचं ओकेवरती क्लिक करायचं. ओकेवरती क्लिक केल्यानंतर वरती गेलं. वरती बघा तुम्हाला इथं झोन निघून आला. तर ह्याच्यामध्ये तुम्ही सिल्वर झोनला एंट्री करू शकता. सिल्वर झोनला एंट्री केली तर तुमचा स्टॉप लॉस असणार आहे 5 पिपचा. आणि जर तुम्ही ह्या लेवलला एंट्री प्लॅन करत असाल तर या लेवलला काय करायचं रेक्टँगल ड्रॉ करायचा. जसं आपण गोल्डमध्ये केलं तसं रेक्टँगल ड्रॉ करायचा. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर जर तुम्ही ह्या लेवल एंट्री करत असाल तर तुमचा स्टॉप लॉस असणार आहे बघा 7 पिपचा ठीक आहे. 7 पिपचा स्टॉप लॉस असणार तुमचा. जर तुम्ही मिडल लेवलला एंट्री केली तर तुमचा स्टॉप लॉस असणार आहे 6 पिपचा. आणि जर तुम्ही वरच्या एकदम थर्ड लेवलला एंट्री केली तर तुमचा स्टॉप लॉस असणार आहे बघा 5 पिपचा ठीक आहे. तर तिथून टार्गेट तुमचं 1:3 1:4 पर्यंत तुमचं टार्गेट असेल. आणि सिल्वर झोनला जर एंट्री केली तरी तुमचं टार्गेट त्या प्रकारचं असेल आणि स्टॉप लॉस तुमचा 5 पिपचाच असेल ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही युरो USD मध्ये तुमचे ट्रेड प्लॅन करू शकता. आता याच्यामध्ये बघा अजून जर तुम्हाला अपसाईडचा मोमेंटम बघायचं तर बघायचं की बाबा इथून इथपर्यंतचा मोमेंटम किती आला एकदा चेक करायचं. 2च मिनिटं द्या मला. इथून ते इथपर्यंतचा मोमेंटम बघा 6 पिपचा आहे. आपल्याला काय पाहिजे मिनिमम 10 पिपचा स्विंग पाहिजे. तर हा रिक्वायरमेंटनुसार तो स्विंग नाही आहे. आता इथून जर कॅल्क्युलेट रिमोट ड्रॉईंग करतो आणि इथून जर इथपर्यंत मी कॅल्क्युलेट केलं तर बघा 14 पिपचा स्विंग आलेला आहे. तर आपल्यासाठी वेलेट झाला आणि मिनिमम 3 कॅन्डल्स पाहिल्या होत्या. इथं मल्टिपल कॅन्डल्स फॉर्म झालेले आहेत. तर बघा आता लो किती वाजता मारलेला आहे बघा. मोमेंटम स्टार्ट किती वाजता झाला आहे ह्या पॉईंटपासून. इथून स्टार्ट झाला मोमेंटम आपला आणि इथं एंड झाला आणि इथून काय झालं बघा मार्केट खाली पडलं ठीक आहे. आता स्टार्ट किती वाजता झाला हे बघायचं ह्या पॉईंटपासून ते ह्या पॉईंटपर्यंत ठीक आहे. स्टार्ट किती वाजता झाला आपला 7:30 आणि एंड किती झाला आहे 9:20 ठीक आहे. मी इंडिकेटर सेक्शनमध्ये आलो इथं आलो डिलीट केलं हे सगळं बाकीचं. आज तारीख बघा 25 आहे ठीक आहे. आजची 25 तारीख महिना चालू आहे 6वा त्यानंतर 2026 वर्ष ठीक आहे. स्टार्ट किती वाजता झाला आहे 7:30 ठीक आहे. इथं टाकायचं 7 आणि इथं टाकायचं 30 ठीक आहे. आणि त्यानंतर मोमेंटमचा एंड कुठं झाला बघा इथं झाला आहे 9:20 इथं काय करायचं 9 टाकायचं आणि इथं काय करायचं 20 टाकायचं. मोमेंटम कुठला आहे हो खालून वरती गेलाय म्हणजे अप साईडचा मोमेंटम आहे. तर मग काय सिलेक्ट करायचं इथं अप सिलेक्ट करायचं आणि इथं ओकेवरती क्लिक करायचं ठीक आहे. ओकेवरती क्लिक केलं त्यानंतर बघा इथं आलो मी. इथं बघा आता गोल्डन झोन आला ना सिल्वर झोन आला. जर तुम्हाला सिल्वर झोनला एंट्री करायची तर एंट्री काय पाहिजे तुमची 5 पिपचा तुमचा एस एल पाहिजे. टार्गेट तुमचं 1:2 1:3 पर्यंत असेल ठीक आहे. 5 पिपचा तुमचा स्टॉप लॉस. आणि जर तुम्ही गोल्डन झोनला जर एंट्री करत असाल तर तुम्हाला सांगितलं मी की जर वरच्या लेवलला तुम्ही ते एंट्री करत असाल तर तुमचा स्टॉप लॉस असणार आहे 7 पिपचा ठीक आहे. तुम्ही मिडल लेवलला एंट्री करणार आहे तर तुमचा स्टॉप लॉस असणार आहे 5 पिपचा. आणि जर तुम्ही थर्ड लेवलला एकदम लास्टला एंट्री करताय तर तुमचा स्टॉप लॉस असणार आहे 5 पिपचा ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही युरो USD GBP USD ज्या करन्सी पेअरच्या समोर USD लागले त्या करन्सी पेअरमध्ये अशा प्रकारे तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता.